नांदणी मठातील हत्तीण महादेवीला परत आणण्यासाठी मठातील विश्वस्त पुनर्विचार याचिका करणार नाहीत। हाय पॉवर कमिटीकडे पुनर्विचार अर्ज दाखल करणार आहेत। पुनर्विचार याचिका दाखल करणं म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकणं होईल असं विश्वस्तांनी म्हटलंय। सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फायर ऑडिटकडे 389 हॉटेल्स आणि 153 रुग्णालय ही मनपाच्या रडारवर आहेत। संबंधितांना नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून लवकरच नोटिसेस बजावण्यात येणार आहेत। नागपूरच्या सक्करदरा चौकामध्ये सामूहिक वंदे मातरम गाण्याचा कार्यक्रम पार पडला। शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच सुरात वंदे मातरमचं गायन केलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिग्दर्शक अभिनेता शरद पोंक्षे हेही उपस्थित होते। नागपूरमध्ये जन्माष्टमी निमित्तानं ललिता पब्लिक स्कूल इथे विद्यार्थ्यांकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यात आली। लहान मुलांनी यावेळी श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचा वेश परिधान केला होता। पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। पुण्यामधील कोंढवा आणि बिब्वेवाडी या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेने हातोडा चालवलाय। मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विविध कायदेशीर मार्ग असताना परिस्थिती जैसे थेच का हा सवाल नागपूर खंडपीठाने केलाय। यासाठी खंडपीठाने महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नावे मागवली आहेत। त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असंही नागपूर खंडपीठाने म्हटलंय। पंधरा ऑगस्ट पासून गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी पुणे मेट्रो धावेल। सध्या गर्दीच्या वेळी दर 7 मिनिटाला एक मेट्रो सुटते। आता 15 ऑगस्ट पासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटाला धावेल। विना गर्दीच्या वेळी मात्र 10 मिनिटाला एक मेट्रो सेवा उपलब्ध असेल। समृद्धी महामार्गावरील मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे। यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला फटकारले। समृद्धी महामार्गावरील समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट्स 30% वाहनांना लागल्या। केंद्र सरकारने 2019 अगोदरच्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट्स लावणं बंधनकारक केले। 15 ऑगस्ट ही नंबर प्लेट्ससाठी शेवटची मुदत असेल। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली आहे। यावेळी कार्यालय परिसर उजळून निघाला।